बातमी ज्याने राज्याचं राजकारण ढवळून निघालंय। बातमी नागपूरमधून। नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलानं बीफ खाल्ल्याचा दावा संजय राऊतांनी केला, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। नागपूरच्या अपघातात बीफची एंट्री। संकेत बावनकुळेनं बीफ खाल्ल्याचा आरोप। संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ। नागपूरमधल्या अपघाताला आता नवं वळण लागलंय। या वादात आता बीफची एंट्री झाली आहे। अपघात घडण्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेनं नागपूरमधील लाहोरी बारमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा खळबळजनक दावाच संजय राऊतांनी केला। गणेशोत्सवात बीफ खायचं आणि रस्त्यावर लोकांचे जीव घ्यायचे असं सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला। तर संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लगावलाय। हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात। श्रावण आहे, गणपती आहे, अमुक आहे, हिंदुत्व आहे, त्याच्यामध्ये बीफ कटलेट भी उसने खाया है। ये लोगों ने, हिंदुत्ववादी लोग हैं, हमको सिखाते हैं सबको, और सबको क्या बोलता है, मॉब लिंचिंग करते हैं। किसी के पास बीफ मिला, किसी के पास ये मिला, लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत, बिल पेड केला आहे, पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे। बावनकुळेचा मुलगा त्या हॉटेलमध्ये काय खात होता, काय नाही, हे त्यांना काय करायचं, काय आरोप करताना थोडं डोकं, या संजय राऊतचं मुळात मानसिक संतुलन बिघडलेला माणूस आहे। त्या हॉटेलमध्ये काय मिळतं, त्याच्या प्लेटमध्ये काय होतं, अहो त्याने कोणती चड्डी घातली हेही पाहायला कमी करणार नाहीत। यांना कशावर चर्चा करतात हे तरी कळायला पाहिजे। संकेत बावनकुळे हे नागपूरच्या ज्या हॉटेलमध्ये होते त्या लाहोरी बारच्या मेनू कार्डमध्ये बीफ नसल्याचा दावा हॉटेलनं केला। रविवारी मध्यरात्री नागपूरच्या सीताबर्डी भागात भरधाव ऑडीनं काही वाहनांना धडक दिली। यातील ऑडी ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेची असल्याचं समोर आलं। त्यावरून राजकारण तापलं। त्यातच आता संकेत बावनकुळे बीफ खाऊन आणि दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप राऊतांनी केल्यामुळे आता अपघातासोबत हॉटेलच्या मेन्यूवरूनही वाद रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर।